सर 2-3 वर्ष झाले माझा फंड अजिबात परफॉर्मन्स करत नाहीये, लगेच हा विकून दुसऱ्या फंड मध्ये जायचंय, तुम्हाला असंच वाटतंय का? तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। आज सकाळी पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गेलो, 2-3 लाईन होत्या। मी ज्या लाईन मध्ये उभा होतो मला असं वाटत होतं की ती खूप स्लो चाललेली आहे। मग मी दुसऱ्या लाईन मध्ये शिफ्ट झालो, पण नंतर असं लक्षात आलं की आधीच्या ज्या लाईन मध्ये मी उभा होतो ती एकदम फास्ट निघून गेली आहे आणि मी मागे राहिलो। याला म्हणतात लेन चेंजिंग। सेम असंच म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा होतं, आपल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा होतं। याचं एक उदाहरण म्हणजे आपण समजावून घेऊ, एक फंड होता जो कंटिन्यू 4 वर्ष बॉटम मध्ये होता। आता या फंडाने सगळ्या लोकांची इन्व्हेस्टमेंट सगळ्यांनी काढून घेतल्या आणि वेगवेगळ्या फंडात टाकल्या, पण तो जवळपास 4 वर्ष टॉप परफॉर्मिंगला होता आणि त्यातले पैसे काढून आधीच्या फंड मध्ये टाकले। तो 21, 22, 23, 24 4ही वर्ष कंटिन्यू बॉटम मध्ये होता। म्हणजे तुम्हाला परफॉर्मन्स इथला पण मिळाला नाही आणि आधीच्या फंडातला पण मिळाला नाही। जर आधीच्या फंडामध्ये टिकून राहिले असते तर 3-4 वर्ष खराब परफॉर्मन्स नंतर 21, 22, 23, 24 आणि 25 या वर्षात तुम्हाला धुवाधार रिटर्न मिळाले असते। सेम त्याच फंडामध्ये असंच झालं असतं। आता लोक इथून बाहेर पडतील आणि त्यांना चांगले रिटर्न्स भेटतील। त्यामुळे एका वर्षात 2 वर्षात जर फंड परफॉर्म करत नाहीये तर अजिबात घाबरायचं नाही। 3ऱ्या, 4थ्या, 5व्या वर्षी त्याचा परफॉर्मन्स येऊन जाईल आणि प्रत्येक म्युच्युअल फंडाची एक अशी सायकल असते ती आपण कंप्लीट केलीच पाहिजे। हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना पाठवा की ज्यांना असं वाटते दरवर्षी फंड चेंज केले पाहिजे। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला योग्य फंड निवडण्यामध्ये नक्की मदत करू। हॅव अबंडंट लाईफ। धन्यवाद। थँक्यू। Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.